मी सन्माननीय किसले सरांना पुन्हा विनंती करतो की आपण उद्घाटनपर भाषण करावं. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं यशवंत प्रतिष्ठान अंबड तसेच स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ आणि राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षण परिषद 2024 आयोजित करण्यात आलेली आहे. तर तिचं एक ऑफिशियली उद्घाटन झालं असं मी या निमित्तानं जाहीर करतो. आजच्या या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आचार्य डॉक्टर सुधीर गव्हाणे सर यांचा आपण आता ते एका कुलगुरूच्या रोलमध्ये गेले थोडा वेळ आणि त्यांनी आपल्याला भाषणाचा त्यांचा आस्वाद दिला. असे गव्हाणे सर, डॉक्टर कावेरी लाल मॅडम, अच्छा सॉरी कोठावळे सर, डॉक्टर कावेरी लाल या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. माननीय मनोज उकिरडे साहेब जे मुख्य अधिकारी म्हणून अंबड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहतात. डॉक्टर योगिता तौर हुके मॅडम या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य आहेत मराठवाडा विद्यापीठाच्या. त्यासोबतच श्रीयुत संजय खोरे आणि ज्यांनी प्रास्ताविकामध्ये अगदी परखड विचार मांडले असे विनायक चोते सर आणि सगळे तुम्ही शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही शिक्षणाची परिषद आहे. शिक्षणाविषयी शिक्षकांपेक्षा मला वाटतं मुलांना जास्त उत्सुकता, कारण मी जेव्हा समोर आलो होतो व्यासपीठावरती आणि जेव्हा प्रेक्षकांकडे नजर टाकली आणि म्हटलं मुलांना जास्त उत्सुकता कशी काय शिक्षण परिषदेची, कारण शक्यतो हा गंभीर विषय असतो. असे गंभीर विषय मुलांना फारसे कधी आवडत नाही, बरोबर आहे. आणि हे सगळे विद्यार्थ्यांना जेव्हा मी बघितलं तेव्हा मला थोडं एक आश्चर्य वाटलं की शिक्षण परिषदेमध्ये मुलं कशी काय आली आहे. आता माझा असा समज आहे तुमच्या कॉलेजने तुम्हाला काहीतरी सांगितलं असावं. तुमच्या कॉलेजचे प्रोफेसर लोक वगैरे दिसत आहेत मला, आणि तशी मुलं स्पोर्ट मधल्या मुली दिसत आहेत किंवा स्पोर्ट्सची मुलं दिसत आहेत. अशी काही असाइनमेंट वगैरे दिली नाही ना, इथं अटेंडन्स लावलंय की आज 10 मार्क मिळणार आहेत वगैरे नाही. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला एक शिक्षणाविषयी आवड आहे किंवा तुम्ही इथं उपस्थिती दर्शवून शिक्षणाविषयीचे विचार जाणून घेण्याची एक इच्छा जरी तुम्ही प्रकट केलेली आहे. फार महत्वाचा विषय मला तुमच्यासमोर सांगायचा आहे. म्हणजे मी खरं तर उद्घाटन भाषणाची काही तयारी केलेलीच नाही, पण शिक्षकांना कसं असतं ऐन वेळी कुठेही बोलावं लागतं आणि असं शिक्षकांना माहीत दिला की मग ते थांबत पण नाहीत, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ते आयोजकांकडे मी बऱ्याच वेळा ऐकत होतो की 2 मिनिटं बोला, 5 मिनिटं बोला, तशी लिमिट त्यांनी मला काही घातली नाही, त्याचा आनंदच आहे मला. म्हणजे मी लवकर पण जाऊ शकतो किंवा मी जास्त वेळ बोलू पण शकतो, बरोबर आहे. असा एक मला अपर हँड त्यांनी आज दिलेला आहे. भाषणाच्या सुरुवातीला खरं तर मला दुपारच्या सत्रामध्ये शिक्षकांना आणि मुलांना सगळा विचार आणि संघर्ष प्रवास सांगायचाच आहे. पण आज मुलांना समोर बघितल्यावर मला असं वाटतं की काही गोष्टी मला मुलांना सांगाव्या लागतील किंवा सांगायच्या आहेत, त्या तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही आत्मसात कराव्यात अशी एक अपेक्षा आहे. तुम्ही नाही केले तरी काय मला त्याबद्दल अडचण नसणार आहे. तुम्ही काय करावं हा तुमचा निर्णय घेण्या इतपत तुम्ही आता सक्षम झालेला आहे, बरोबर आहे. तुमचे डिसिजन तुम्ही घेता सगळे, बरोबर आहे की मुलांना. किती जणांकडे मोबाईल आहेत मला सांगा बरं, हात वर करा आता. किती जण व्हॉट्सअप वापरतात? सगळे. शिक्षकांनी पण हात वर करायला काही अडचण नाही, काय नाही की तुम्ही वापरतच नाही असं काय नाही. आजकाल कोणी व्हॉट्सअप वापरत नाही म्हणले की त्याच्याकडे असं बघणार, हा काय प्राचीन आदिमानव हा ना. व्हॉट्सअप वापरत नाही म्हणजे काय? रील्स कोण कोण बनवतात? रील्स स्टार वगैरे कोणी आहे का आपल्याकडे? आहे, छान. बघा, काही वर्षापूर्वी साधारण आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला जे आमचे शिक्षक शिकवायचे ते शिक्षक शिकवणारे हे
काही जण 10वी शिकलेले असायचे, काही जण 12वी, आणि क्वचित एखादं शिक्षक BEd झालेला असायचं, बरोबर, डिप्लोमा इन एज्युकेशन केलेला असायचं. आणि बघा त्यावेळी 10वी झाली की नोकरी मिळायची. आता असं काही होतंय का? हा, नाही होत. 12वी झाल्यावर मिळते का नोकरी? मग काय करावं लागतं नोकरीसाठी? अभ्यास तर सगळेच करतात. पहिलीची पण मुलं आमचा अभ्यास करतात, नोकरी लगेच मिळते का? हा, नाही. काय केल्यावरती नोकरी मिळते सांगा? हात वर करून बोला. ऐका ना, एकाने असा हात वर करायचा, उभा राहायचं आणि बोलायचं, काय दिसत नाही. पण चुकू द्या, उत्तर काय असं काय असं नाही की हेच बरोबर उत्तर आहे. जे तुमच्या मनात येईल ते उत्तर आहे. काय केल्यावरती नोकरी मिळते आजकाल सांगा? तुम्ही आहे का? तर मी काय केलं, मी एक BEdचा कोर्स केला, 2 वर्ष डिप्लोमा होता, 6 महिने इंटर्नशिप केली. त्याच्यानंतर मी एक एंट्रन्स परीक्षा दिली आणि एंट्रन्स परीक्षेमध्ये मला चांगले मार्क मिळाले. मग मला सरकार म्हणलं तू पात्र आहे, तुला घे नोकरी, मला देऊन टाकली नोकरी द्याय. असं तुम्हाला काय केल्यावर नोकरी मिळणार आहे? येस, बोला. बरोबर, शिक्षण प्लस पैसे. चला, पैसे कसे मिळणार आहेत मग? माहिती असेल तर त्या आयोजन आहे जर आला. आता मी काय असं नुसतं भाषण करणारा शिक्षक नाही बघ. ही जी काय पद्धत आहे, व्याख्यान पद्धत, ती मला बिलकुल आवडत नाही खरं. कारण का, मी विचार करतो की मी जर खाली बसलेलो असलो आणि उगाच कुणी जर रटाळ बोलत बसला तर मी ऐकत बसणार. मी माझा मोबाईल काढेन आणि गप्पा मार, व्हॉट्सअप वगैरे चॅट करत बस. त्याच्यामुळे मी तुमच्याशी इंटरॅक्ट जास्त करेन, मी तुम्हाला जास्त बोलायला लावेन, मी ऐकण्याचा जास्त प्रयत्न करेन. दुपारी मात्र उलट करू आपण. दुपारी मी बोलेल, तुम्ही ऐका. आता तुम्ही बोला ना. बर, त्यांना पैसे आहेत मॅडमकडे आणि मग त्या देतात कुणाला तरी, आणि मी नोकरीचा राजीनामा दिला. हा, दिलेला नव्हता, त्या आल्यावर मी दिला. बरोबर आहे. मग पैसे आल्यावर नोकरी करायची काय गरज? बघा त्या काय म्हणाल्या, शिक्षण प्लस पैसा पाहिजे. मग शिक्षण असेल आणि पैसा देऊन जर एखाद्याने ते दिले पैसे एखाद्या व्यक्तीला की त्याला नोकरी मिळते. बरोबर आहे. आता उलट झालंय माझ्या बाबतीत. माझ्याकडे पैसा आला की मी नोकरी सोडून द्यायचं म्हणतो. मग काय सांगा, नोकरी घेण्यासाठी शिक्षण प्लस पैसा पाहिजे का अजून काय पाहिजे? बर, पैसा नसेल तर नोकरी मिळणार नाही का? सांगा, बोला. काका तुम्ही तिकडे हा, असं काही उत्तर देऊ नका, त्याच्यामुळे त्यांना काही ऑकवर्ड फील होईल. बोला सर. आपल्याला नोकरी जीवन जगायला लागत असते. नोकरी म्हणजे मला असं वाटतं की नोकरीला बेसिक आपल्याला स्किल पाहिजे. काही आपल्याकडे जर स्किल असेल तर नक्कीच आपल्याला पैसा भेटेल. म्हणजे इनडायरेक्टली नोकरी स्किल पाहिजे. स्किल पाहिजे. नमस्कार सर. शासकीय नोकरी लागण्यासाठी आपल्याला प्रथमतः आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जे कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण उतरतो का नाहीये हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला शासकीय जॉब मिळू शकतो. बरोबर, मिळू शकतं. मुलांना काय बोलायचं माझं? आता नको का? ठीक आहे. बघा, आपण सुरुवात केली, मला शिक्षण मिळालं मिळेल. त्या मॅडम म्हणाले की 2016 पासून सरांचा अभ्यास करतो. कारण की सर राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि जागतिक दर्जाच्या 100 शिक्षकांमध्ये भारताच्या वतीने देशने सरांची निवड झालेली. सरांना सांगायचं, सरांचा डिप्लोमा हा माझा सुद्धा आहे, परंतु लवकरात लवकर जर सर भरती जर झाली तर आम्हाला सुद्धा नोकरी मिळू शकते. एक जणांना सांगितलं संयम प्लस संघर्ष बरोबर कार्यक्रम बरोबर अभ्यास.
आम्ही सुद्धा करतो. दुसऱ्या जणांनी सांगितलं की तुम्ही बेसिक प्री प्लॅन ठेवा, मी पण क्लासेस पण घेऊन घेतो, तयारी पण करतो, पण जर लवकरात नोकरी जर लागली तर नक्कीच फायदा होऊ शकत आहे. परंतु सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी खास करू नये. कारण की माझा प्रश्न फार वेगळा आहे. माझा प्रश्न काय आहे बघा, सुरुवात काय केली आपण, जर नाही मिळाली तर शिक्षण वाया गेलं असं आपल्याला वाटतं, बरोबर असं वाटतंय तुम्हाला मुलांना? नाही वाटत. छान. तुमच्या दृष्टीनं नोकरी महत्वाची आहे का शिक्षण महत्वाचं? शिक्षण महत्वाचं, बरोबर. शिक्षणामुळे तुम्हाला जो काय फायदा होतो बघा, काय होतं ते मी तुम्हाला सांगतोय. नो मॅटर की ते तुम्ही पाठ्यपुस्तकातलं आणि अभ्यासक्रमातलं शिक्षण घेतलं पाहिजे असं काही नाही. तुमच्यापैकी किती जणांनी व्हॉट्सअप कसं वापरावं याचं शिक्षण घेतलेलं आहे? असं काही कोर्स वगैरे केला का? बघा, अथवा केला असेल कोर्स, आमच्याकडे व्हॉट्सअप वापरायचे प्रशिक्षण मिळेल असं क्लास घेताय का तुम्ही? नाही घेत. युट्यूब कसे वापरावे, रील्स कसे बनवावे शिकलात ना तुम्ही? काही जण तर त्या रील्स आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या वापरातून दिवसाला किंवा महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. बघा मॅडम, त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि त्यांना पैसा मिळाला. तर ज्ञान ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याच्याकडे जास्त नॉलेज असेल ना तो जास्त श्रीमंत आहे. लक्षात, पैशाने श्रीमंती होत नाही. पैसे असले म्हणून तो दृश्य स्वरूपातली श्रीमंती असेल, पण जी भौतिक श्रीमंती तुम्ही म्हणता की मी गाडी घेईन, बंगला घेईन, 4 वेगळ्या गोष्टी विकत घेईन, पण जी गोष्ट ज्ञान असलेला, माहिती असलेला एज्युकेटेड माणूस घेतो तो इतर दुसरा कुठलाही माणूस घेऊ शकत. त्याच्यामुळे मुलांना तुम्ही ज्ञान घेण्याच्या, माहिती घेण्याच्या प्रक्रियेच्या मागे लागलं पाहिजे. दुर्दैवाने आपली शिक्षण पद्धती जी आहे, दुर्दैवाने मी म्हणतोय कारण मी पण त्या शिक्षण पद्धतीचं एक प्रॉडक्ट आहे, त्याच्यातूनच मी बाहेर आलो आणि ते शिकलेलो आहे. पण ते शिकत असताना मला अनेक वेळा जाणवलं की हे काय माझ्या आवडीचं नाही, हे काय माझ्या आवडीचं नसायचं. मी ज्या डीएड कॉलेजमध्ये शिकलो त्या डीएड कॉलेजचा सीआर असलेला विद्यार्थी इथं समोर आहे माझ्यासमोर. 2 जण आहेत. एक बजरंग यादव, तो आमचा डीएडचा सीआर होता, आणि दुसरा तो प्रल्हाद नागलोत आहे, तो इथला. तुमचे दोघे इथंच नोकरी करतात, शिक्षक आहेत. तर ते दोघे इतके हुशार आहेत, त्यांना ते आवडायचं. त्यांच्या दोघांकडे जे स्किल होतं ते स्किल माझ्याकडे नाही. दे आर व्हेरी एक्सलंट इन रायटिंग. 3 तासामध्ये पेपर लिहिण्यामध्ये ते दोघं एक्सलंट आहेत. त्याचं अक्षर खूप छान आहे. माझं अक्षर बघायला गेलं तर एकदम जसा, मला वाटणार पण अरे ग्लोबल टीचरचं अक्षर असं काय. कारण किमान 10 ते 15 वर्ष झाले मी पेननी लिहितच नाही. तर माझं सगळं काम कम्प्युटरवर चालतं. त्यांच्याकडे स्किल जे आहे त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट झाले आणि त्यांना जॉब मिळाला. मला जाणवत होतं की माझ्याकडे ते स्किल नाहीये. त्याच्यामुळे आपली शिक्षण पद्धती तुमच्यामध्ये असलेले इनहेरंट जे स्किल्स आहेत ते पुढे आणतच नाही, आणि ते बाहेरच्याला कळत पण, ते फक्त तुम्हालाच माहिती असतं. तुमच्यापैकी अनेकांना माहित असतं मी खूप छान बोलतो, मी चांगला दिसतो, माझी एक चांगली बॉडी लँग्वेज आहे, माझ्याकडे रायटिंग स्किल आहे. मग मी डीएडला असताना काय करायचो, मी पेपरमध्ये लेख लिहायचो. बरोबर का बजरंग? मी डीएडला असताना लेख लिहायचो आणि मग मला असं जाणवलं की हे माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. मी पेपरला लेख लिहायला सुरुवात केली, गोष्टी लिहिल्या, नाटकं लिहिल्या. आमच्या कॉलेजमध्ये एक लव्ह स्टोरी पण लिहिली मी. पण त्याच्यातून असं जाणवलं की आपल्याकडे काहीतरी वेगळं स्किल आहे, म्हणजे ते रायटिंगचं आहे असं मला वाटायचं. त्याच्यानंतर मला 2009 मध्ये जॉब मिळाल्यानंतर असं जाणवलं की मी शिक्षक म्हणून काम करत असताना इथली जी काही शिक्षण व्यवस्था आणि सगळे शिक्षक आहेत यांच्यापेक्षा मला इतर देशातल्या शिक्षकांचं खूप आकर्षण होतं. म्हणजे हे शिक्षक काय करत असतील, अमेरिकेतला शिक्षक कसा शिकवत असेल त्याच्या मुलांना, किंवा त्या इंग्लंड मधला शिक्षक कसा काय शिकवत असेल त्याच्या मुलांना, आणि तिथले मुलं कसे शिकतात, ही एक माझ्या मनात असलेली उत्सुकता होती. आणि मग मी अशा शिक्षकांच्या, अशा विद्यार्थ्यांच्या ग्रुपचा भाग झालो. ते केवळ इंटरनेटवर. लक्षात घ्या मुलांना, तुमच्या खिशामध्ये जो मोबाईल आहे आज किमान मला वाटतं 64 GB त्याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे, बरोबर आहे, ऍटलिस्ट किंवा
26-32 गिगाबाईट्स असेल, 4 गिगाबाईट्सचा रॅम आहे त्याची, बरोबर आहे. 4 GB चा रॅम किंवा 8 GB चे रॅम असलेले मोबाईल आहे. 50 मेगापिक्सलचे मोबाईल आहेत आपल्याकडे. ॲज गुड ॲज तुम्ही एक सुपर कम्प्युटर तुमच्या मोबाईल खिशामध्ये घेऊन हिंडता. एवढं पॉवरफुल डिव्हाइस तुमच्या हातात आहे मोबाईल. आणि मग त्याचा वापर तुम्ही काय करता? व्हॉट्सअपसाठी आणि फेसबुकसाठी करताय. म्हणजे एखाद्याला सचिन तेंडुलकरला दिल्लीतल्या क्रिकेटमध्ये खेळत बसायला लावण्यासारखा. त्याच मोबाईलचा वापर करून मुलांनो तुम्ही काही असं लोकांना विस्मयजनक गोष्टी करू शकता. फक्त ते तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. या इंटरनेटमुळं माहिती संधी सगळ्यांना खुली झालेली आहे. पूर्वी काय होतं, ज्ञान आणि माहिती याच्यावर एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. ते सर्वांना खुलं नव्हतं. इंटरनेटने ते जग ओपन केलेलं आहे. आज इथं बसून तुम्हाला कसं वाटतं, कसं काय या परितेवडी हे आमचं 800 ते 900 लोकांचं गाव आहे. त्या गावातली एक छोटीशी वस्ती शाळा आहे आणि त्या छोट्याशा वस्ती शाळेतल्या शिक्षकाला जगातला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळतो, त्याला एवढे पैसे मिळतात, त्याचं एवढं नाव होतं. हे कसं काय होऊ शकलं असेल? काय वाटतं तुम्हाला? काय घडलं असेल किंवा काय केलं असेल मी असं तुम्हाला वाटतं की ज्याच्यामुळे जगाला वाटलं की या शिक्षकाला आपण रिकॉग्नाइज करावं? असं काय केलं असेल मी असं तुम्हाला वाटतं? कधी तुम्ही इंटरनेटवर सर्च केलंय किंवा विकिपीडियावरती सर्च केलंय, गुगलवरती सर्च केलंय की रणजित डिसले काय करतो काय नाही? जेव्हा मला अवॉर्ड मिळाला त्याच्या 1 आठवड्यानंतर गुगलचा एक मला ईमेल आला की रणजित तुझ्याबद्दल लोक गुगलवरती हे सर्च करतायत आणि सगळ्यात जास्त सर्च काय करण्यात आलं होतं माझ्याबद्दल, इज रणजित डिसले मॅरिड आणि हु इज द वाईफ ऑफ रणजित डिसले. म्हणजे रणजित डिसलेचं लग्न झालंय का हा एक जगाला पडलेला प्रश्न होता आणि त्याची बायको कोण आहे हा एक दुसरा प्रश्न जगाला पडला. आता ह्या गोष्टी माहिती असल्याने काय तुम्हाला फरक पडणार आहे का मला सांग? जवळपास 80% जे सर्च होते रिझल्ट तर ते त्याच्यावरती होते. एक उदाहरण देतो. आलिया भट्ट किती जणांना माहिती आहे? अरे वा, ठीक. तुम्ही तो करण जोहरचा शो बघितला असेल, कॉफी विथ करण. ऐकलं नाव तर ऐकलंय बरोबर. त्याच्यामध्ये आलिया भट्ट एकदा आली होती आणि तिला त्यांनी प्रश्न विचारला की भारताचे राष्ट्रपती कोण आहे? कोण आहेत भारताचे राष्ट्रपती माहिती आहे? बरोबर आहे, द्रौपदी मुर्मू आहे. त्या पण एक शिक्षिका आहे. आलिया भट्टला ही माहितीच नव्हती. आलिया भट्टला माहिती. प्रचंड ट्रोल झाली. ट्रोलच बसलेलीच आहेत घरी, आता मोबाईल खिशात हातात आहे. ट्रोल करायला काही अडचण नाही. प्रचंड ट्रोल झाली. म्हणजे तिला एवढं पण साधं माहिती नाही का असं अनेक लोकांचं म्हणणं होतं. आणि मग मी ते बघत होतो, माझ्या डोक्यात एक विचार बघा, आलिया भट्टला या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत हे माहिती असल्याने तिचं काय अडलंय का? अडलंय का? ती छान पैसे कमवली, तिची लाईफ व्यवस्थित चालू आहे. आणि भारताचे राष्ट्रपती कोण आहेत हे तुम्हाला माहिती असं मग तुमचं काय बरं झालं? काय झालंय? नाही. म्हणजे तुमच्याकडे मुलांनो निरुपयोगी माहिती जास्त आहे, जी असल्याने काहीच फरक पडत नाही तुमच्या जीवनात. अशी माहिती तुमच्याकडे जास्त आहे. जी माहिती असल्यामुळे मला काहीतरी जीवनात फरक पडेल ती माहिती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि ती माहिती मिळवण्यासाठी तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे, इंटरनेटचा वापर करा. इंटरनेटच्या वापरातून तुम्हाला प्रचंड काही करता येऊ शकतं. हे मी वारंवार का सांगतोय तर मी त्या तंत्रज्ञानाची क्षमता, त्याची पॉवर अनुभवलेली आहे. तुम्हाला कधी कल्पना करू शकता का की इंग्लंडच्या राणीच्या त्या राजवाड्यामध्ये जाऊन मला तिच्यासोबत भेटण्याची आणि बोलायची संधी मिळू शकते किंवा ती मला बोलवते कॉमनवेल्थ डेला, जो जगभरात कॉमनवेल्थ डे फेब्रुवारी महिन्यात आता साजरा केला जातो 28 तारखेला. इंग्लंडच्या राणीनं मला बोलवलं आणि तू आमच्या इथल्या मुलांना लिटरसी बद्दल सांग की कसं काय करत. कसं काय कळलं की एका छोट्याशा गावातला रणजित डिसले त्या इंग्लंडच्या राणीला कसं काय समजला. सो दॅट्स द पॉवर ऑफ इंटरनेट.
इंटरनेटवरची जी पॉवर आहे, ताकद आहे, ती तुम्ही आणली आणि त्याच्यातून केवळ रील्स बनवणे हे प्रोडक्टिव्ह काम असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त करा. पण किती दिवस तुम्ही दुसऱ्यांचे रील्स बघत राहणार? आपल्याला युजर्स नाही बनायचं, आपल्याला क्रिएटर्स किंवा इनोव्हेटर्स पाहिजे. या देशाला त्या लोकांची गरज आहे. आपण खूप मोठे युजर. फेसबुक तो अमेरिकेमध्ये जन्म झालेला. कुणी जन्म झाला त्या फेसबुकला? कुणी जन्म दिला माहिती आहे? मार्क झुकरबर्गने दिला. काय नाही, तो हार्वर्ड कॉलेजमधून ड्रॉपआउट झाला. त्याला कंटाळा आला कॉलेजचा, काय फालतू शिकवतात मला, बाहेर पडला कॉलेज सोडून दिला. कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणीशी कॉन्टॅक्ट व्हावा म्हणून फेसबुक तयार केलं. कुठं आहेत आपले मित्र, कुठं आहेत मैत्रिणी, हे माहिती असावं. माहिती असतं ना, गरजेचं आहे मुलांना, बरोबर आहे. म्हणून त्याने फेसबुक तयार केलं आणि आज ते जगातलं इतकं मोठं सर्च इंजिन झालं, इतकी पॉवर आहे की अनेक देशात कोणती सत्ता येणार, कोणती जाणार हे सुद्धा फेसबुक ठरवायची क्षमता त्याच्याकडे निर्माण झाली. तो अमेरिकेमध्ये इनोव्हेटर्स आणि क्रिएटर्स जन्माला घालतात. आपल्यासारख्या देशामध्ये त्याचे युजर्स जास्त आहेत. अमेरिकेमध्ये इतकं फेसबुक वापरलं जात नाही किंवा त्याचे युजर्स नाही, त्याच्यापेक्षा जास्त युजर्स भारतासारख्या देशामध्ये आहेत. आपण युजर्स आहोत, आपण क्रिएटर्स. क्रिएटिव्हिटी काय करत नाही, काहीतरी क्रिएटिव्ह करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. काय वेगळं करायला पाहिजे? तर नुसतं ऐकण्यापेक्षा तुम्हाला एक छोटीशी मी तुमच्यासोबत ऍक्टिव्हिटी केली तर चालेल का? कॅमेरामन कुठं येतला आहे का? उभा राहा, झूम कर फक्त तुला. हे बघा, तुम्हाला दिसतंय 9 डॉट्स आहेत, बरोबर आहे? हे 9 डॉट दिसत आहेत. आता हे 9 डॉट्स जोडायचे बघा. 9 डॉट्स जोडायचे. किती रेषा मारायच्या सांगू? 4. किती रेषा? 4 रेषांनी हे 9 डॉट्स जोडायचे, 9 डॉट्स जोडायचे. आणि कंडिशन एकच आहे, पहिली लाईन जिथं संपेल तिथून दुसरी लाईन सुरू झाली पाहिजे, दुसरी लाईन जिथं संपेल तिथून तिसरी लाईन सुरू झाली पाहिजे, तिसरी जिथं संपेल तिथून चौथी सुरू झाली पाहिजे. आयोजकांनी तुम्हाला दिला असेल हे असं पॅड वगैरे, तर नाही दिला नसेल तर मग कल्पना करा, गेस्चरनी करा की तुम्हाला हे 9 डॉट्स जोडायचे, 9 डॉट्स जोडायचे. त्याच्यासाठी फक्त 4 रेषा ओढायच्या, 2 लाईन्स. कंडिशन एकच आहे की पहिल्या रेषेचा एंड पॉइंट हा दुसऱ्या रेषेचा स्टार्टिंग पॉइंट असला पाहिजे. बघा, सोपा आहे तो, मुलांना तर आलंच पाहिजे. आता थोडस मेंदूला खुराक पण पाहिजे, नाही तर सगळं लेक्चर देत बसलं तर मग अवघड होतं. वर्गात मुलं थोडी क्रिएटिव्ह माइंडने आली पाहिजे, किंवा थोडी ऍक्टिव्ह राहिली पाहिजे. त्याच्याकडे बघा, सामने दिखाओ सब है. सांगा कसं केलं? स्टार्ट केलं. हा, 1 2 3 4 5 4 लाईन, 4 रेषा ओढायच्या फक्त. बघा, अजून कोणी आहे का? मुलं माग गॅलरीत आहे कोणाकडे? इकडं. हा, झालं तुमचं? बघा, खात्री करा 4 रेषा आहेत. किती पोरं सोडवतात बघा, 5वी ते 4थी. म्हणून म्हणतोय सोपा. हा, येस, अरे वा. बाकी ते ट्राय करायला काय अडचण नाही, चुकू द्या, पण ऍटलीस्ट ट्राय. प्रयत्न आपला हा आहे की तुम्ही काहीतरी करताय हे मला कळलं पाहिजे. तुमचं झालंय? ओके, गुड. त्याच्यामुळे चुकू द्या नका. त्याला वगैरे निराश करू नका, सर तुझं होत नाही, होत नाही. त्याला येतंय म्हणा, ते करेल. छान. नाही सर, नाही की जोरदार टाळ्या. असे मुलं काहीतरी वेगळे पाहिजे. छान, जोरदार टाळ्या. तू तुझं दायित्व टाळ्या वगैरे झोपलंच नाही पाहिजे. तर बघा, आर्यने अतिशय छान उत्तर आणि परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. त्याचं उत्तर कसं होतं बघा, मी तुम्हाला दाखवतो. बघा कॅमेरा. हा, गुड. त्याने अशी सुरुवात केली. पहिली लाईन झाली,
दुसरी, तिसरी आणि बरोबर का? 4 लाईन जुळल्या, आपली कंडिशन मॅच झाली, जुळली का? याच्यापेक्षा पण वेगळं उत्तर असू शकतं बरं का. मी ज्या क्रमाने रेष लाईन ड्रॉ केले त्याच्यापेक्षा वेगळं पण उत्तर असू शकतं. मी म्हणत नाही की माझंच उत्तर परफेक्ट आहे, दुसऱ्या पण पद्धतीने करू शकतो. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, एक जण समोर आले होते आता बघा, आणि ते फार मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते बघा. त्यांच्यामध्ये ही त्यांची एक लाईन, ही एक लाईन आहे. तर मुलं तुम्ही ट्राय केला त्याच्याबद्दल खरं तर तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. सांगायचा मुद्दा हा होता की हे जे उत्तर त्यांनी सांगितलं किंवा मी जे तुम्हाला सांगितलं हे करत असताना मी ह्या 3 डॉट्स जे असे टोटल 9 डॉट्स होते त्याच्या बाहेर गेले. बघा दिसतंय तुम्हाला? मुद्दा हा होता की थिंक आउट ऑफ द बॉक्स, परिघाच्या बाहेर जाऊन विचार करायचा, कॉमन विचार करायचा ना. लक्षात, कारण जे विजेते असतात, जे जिंकतात, जे जगामध्ये काहीतरी वेगळं नाव करतात, ते काहीतरी वेगळं करत असतात. ती गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची. जे कॉमन माणूस करतो ते जिंकलेली विजेती लोक त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. या थिअरीचं नाव आहे 9 डॉट्स थिअरी. तुमच्यापैकी कोणीतरी मोबाईल उचलेल, त्याच्यामध्ये सर्च करेल असं मला वाटलं होतं. ते कोणीतरी केला बघा. आता त्याने तसं केलं असं ते शिक्षक मागचे सांगतायत, ठीक आहे. ऍटलिस्ट त्याने ते केलं म्हणून मला त्याचा आनंद आहे. आता कदाचित हे चुकीचं आहे असं आपल्याला वाटू शकतं, पण इंटरनेटच्या दुनियेमध्ये 2022 मध्ये ऍटलिस्ट 22 का 22 मध्ये नोव्हेंबर मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञाने वेगळंच वळण घेतलेलं आहे आणि तिथं चॅट जीपीटी नावाच्या एका वेगळ्याच तंत्रज्ञानाचा जन्म झालेला आहे. तुम्ही कधी ऐकलंय चॅट जीपीटी बद्दल? येस, ऐकलंय? तर चॅट जीपीटीचा वापर करून अनेक मुलं एक्झाम देत आहेत, त्यांचे रिसर्च लिहित आहेत. म्हणजे ते काम आता मशीन करायला लागले. प्रोसेसिंगचं काम, डेटा अनालिसिसचं काम मशीन करायला लागले. आपण फक्त त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. इथून पुढे जे तुमचं पारंपरिक ज्ञान आहे, जे तुम्हाला सांगितलं की आलिया भटला ते माहित नाही प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण आहे, कारण तिच्याकडे जे पाहिजे ते ज्ञान आहे. तसं तुम्हाला इथून पुढे आपल्याला या जगात 2050 साली जगण्यासाठी, 2070 साली जिवंत राहण्यासाठी जी काही माहिती, ज्ञान लागणार आहे, कौशल्य लागणार आहे, ते फार महत्वाचं आहे. नो मॅटर तुम्हाला या अंबड शहराचा इतिहास माहिती असू द्या किंवा नसू द्या, काही फरक पडत नाही. ते इंटरनेटवरती आहे. तुमच्याकडे वेगळं काय आहे की तुम्ही सगळ्यांकडे मोबाईल होते, पण त्या आलेला वाटलं की चला मोबाईल तरी काढावा आणि मोबाईलवरती याचं उत्तर शोधावं. हे पण एक स्किल आहे, हे पण सुचलं पाहिजे ना. मोबाईल तर सगळ्यांकडेच होता, पण त्या आलेल्या एकट्यालाच वाटलं की चला आपण मोबाईलवरती ठेवू. कदाचित तुम्ही याला म्हणाल कॉपी केला तरी बरोबर आहे. कॉपी करण्यासाठी पण आजकाल जे कॉपी भारतात एक्सपर्ट झालेले आहेत, ते पारंपरिक शिक्षकांचे पुढे गेलेले आहेत. ते ब्लूटूथ घालतात, काहीतरी वायरलेस डिव्हाइस घालून 12वीच्या एक्झामला जातात. ते चुकीचं आहे, इथिकली ते चुकीचं आहे. पण इंटरनेटचा वापर करत असताना आपल्याला एक नैतिकदृष्ट्या योग्य पद्धतीने वापर करणं शिकणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना तुम्हाला मला सांगायचा मुद्दा हाच होता की जगामध्ये जी काही सक्सेसफुल मुलं असतात, माणसं असतात, स्त्रिया असतात, पुरुष असतात, ते वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात आणि काहीतरी वेगळं त्यांना करायचं असतं, म्हणून ते तशा गोष्टी करतात. अनेकांना कौतुक होतं किंवा अनेकांना अप्रूप आहे. जिथं जिथं मी जातो तिथं तिथं त्या मला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेचा फार उल्लेख होतो. बरोबर आहे, कारण ते $1 मिलियन म्हणजे 7-8 कोटी रुपये भारताच्या चलनामध्ये ते होतात. लक्षात घ्या, ते $1 मिलियन हे मला 3300 शब्दांसाठी मिळालेले. किती? 3300 शब्द. 3300 शब्दांमध्ये मी माझं उत्तर लिहिलं
आणि त्या उत्तरावरती ते प्रभावित होऊन त्यांनी मला $1 मिलियन दिले. तुम्ही जरा कॅल्क्युलेटर काढा आणि त्याला भागाकार करा की एका शब्दासाठी मला किती किंमत मिळाली. एका शब्दासाठी मी 3300 शब्द लिहिलेले आहेत लक्षात. तर मला खूप रटा असं निबंध वर्ग लिहायचं काय गरज नसते, जगात तेवढा वेळ नाही तुम्हाला. तुम्ही जितकं शॉर्ट, जितकं प्रिसाईज, तितकं ते इम्पॅक्टफुल असतं. तुम्हाला 3 तास निबंध लिहायचा किंवा 3 तासाचा पेपर हा मला कशामुळे रटाळवाना वाटायचा. 3 तास लिहायचं काय उगाच आहे. 2 शब्दांमध्ये ते मला समजलं हे परीक्षकाला कळलं पाहिजे एवढंच वाटायचं. पण परीक्षकाला मार्क देत नाही ना, त्यांना वाटतं 5 मार्काचा प्रश्न म्हणजे 1 पान तर लिहिलंच पाहिजे. ती तशी पद्धत, त्यातून आपलं स्किल जात. जसं शिक्षकाला मिळाला असा अवॉर्ड, तर मुलांना तसा अवॉर्ड तुम्हाला पण मिळू शकतो. कारण जसा ग्लोबल टीचर अवॉर्ड सुरुवात झाला तो 2016 साली झाला होता. ऍक्च्युअली मला मिळाल्यावर अनेकांना कळलं की असं काहीतरी आहे. ते 2016 पासून ग्लोबल टीचर्स प्राइज सुरू झाला आणि 2019 पासून ग्लोबल स्टुडंट प्राइज पण सुरू झाले. याची किंमत आहे, ज्याचं प्राइज आहे, सॉरी प्राइज जे आहे ते $100,000 म्हणजे $1 लाख. $1 लाख म्हणजे 70 ते 80 लाख. आता 83 रुपयाला डॉलर आहे. $1 83 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. कशासाठी मिळू शकतात? तर तुमचं शालेय जीवनातलं काम, म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. तुम्ही कधी बसलाय गुगलवरती सर्च करा की ग्लोबल स्टुडंट प्राइज म्हणून सर्च करा. भारताची नाम्या जोशी ही मागच्या वर्षी ती टॉप 50 मध्ये गेली. तुमच्याच वयाची 8वी ते 9वीची मुलगी आहे. पंजाब का चंदीगडच्या शाळेमध्ये ती शिकते. 9वीची मुलगी आहे, 16-17 वर्षाची वय. आणि ती त्या ग्लोबल स्टुडंट प्राइजच्या टॉप 50 मध्ये पोहोचली. मग आपण अनेकदा वाचतो की 8वीच्या मुलांनी $1 मिलियन ची कंपनी काढली, 500 कोटीचा टर्नओव्हर करता. हे असं का होतं? तर ती मुलं त्यांच्या आवडीच्या गोष्टी कायम करत राहतात. आपल्याला आपल्या शाळेत जे आवडतं तेवढंच करायला लावलेलं असतं. त्याच्यामुळे कदाचित तुमच्या आणि त्यांच्या आवडीमध्ये फरक पडतो. तुमच्यापैकी काहींना ट्राय करावा वाटत असेल मला सांगा, तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती नाही पण फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटरवरती फॉलो करू शकता. आणि तिथं तुम्ही त्या अशा शिक्षकांशी, अशा मुलांशी कनेक्ट होऊ शकता. आणि तुमचं एक विश्व जे आहे ना, आपण केवळ आंबट शहरापुरतं मर्यादित न राहा किंवा आपल्या कॉलेजचा हिरो किंवा कॉलेजचा CR होऊन आनंद घेण्यापेक्षा जगाच्या दुनियेमध्ये आपल्या पटलावरती स्थान निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न. तुमच्या अवतीभोवती चांगले शिक्षक आहेत, चांगले मार्गदर्शक मंडळी आहेत. हे संजय खोरे सर, त्यांना वाटलं की या रंगीत डिस्प्ले नावाच्या शिक्षकाला बोलवावं आणि इथं आंबड मधल्या मुलांना, शिक्षकांना त्याच्याबद्दल माहिती सांगावी. त्यांना वाटलं त्यांनी ते केलं. आता मला इथं आल्यावर असं वाटलं की तुम्हाला हे असं सांगावं, तुम्ही ते करावं. तुम्ही नाही केलं तरी मला काय फरक पडणार आहे का? नाही. तुम्हाला सांगितलं मग माझ्या संपत्तीत वाढ होणार आहे का? नाही. पण मग सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर समजा अशा गोष्टींमधून ज्ञान, माहिती आणि त्याचा फायदा कोणाला होत असेल तर ते करत जावं. कारण शेअरिंग इज ग्रोईंग. तितकं तुम्ही शेअर करताना तितक्या पटीने ते ज्ञान, माहिती काय पण करा, तुम्ही ते वाढत जावं. मला मिळालेल्या $1 मिलियन मधले मी 50% माझ्या 9 शिक्षक मित्रांना दिली. म्हणजे स्वतः 3.5-4 कोटी रुपये ते झाले. अनेकांना त्याचंही कौतुक होतं. पण ते मला असल्याने आणि नसल्याने फारसा काही फरक पडत नाही. कारण पैसे मिळवणे हे माझं अल्टिमेट गोल नाहीच आहे लाईफमध्ये. पैसे मला असेच मिळत जातात. मी त्यासाठी काही नाही केलं तरी ते पैसे मला देतात. ते मिळवणं हे माझं ध्येयच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो मुद्दा मांडला मॅडम की पैसे असेल तरच नोकरी मिळेल, त्याच्यापेक्षा ज्ञान आणि माहिती आणि कौशल्य असेल ते माणसं या जगामध्ये इथून पुढे चालणार आहे. पैसे असलेले त्याच्यामुळे तो मुद्दा, कदाचित तुम्हाला जी हवी असलेली नोकरी आहे ती तुम्हाला पैशामुळेच मिळणार असेल. D.Ed आणि B.Ed झालेल्या मुलांना मी अनेक वेळा सांगतो की जगामध्ये प्रचंडरित्या अनेक देशांमध्ये शिक्षकांची कमतरता. तुम्ही असा का विचार करता की मला TET देऊनच इथल्या नोकरीत आणि मला 10 लाख रुपये देऊनच इथल्या संस्थेत लागायचे? तुम्ही असा विचार का करत नाही की मी अमेरिकेतल्या शाळांमध्ये जाऊन शिक्षक होण्याचा प्रयत्न करेन? ज्या IT लोकांना H1B1 व्हिसा घेऊन मरमर काम करावं लागतं, त्यापेक्षा ते शिक्षकांना स्पेशल व्हिसा देऊन ते पटकन त्या देशामध्ये येऊ देतात.
त्या देशाला 36 ते 40% व्हॅकंट पद आहेत. मी जाऊन आलो 6 महिने तिथं मी रिसर्चचं काम करतो. 36 ते 40% शिक्षकांची पदं रिक्त आहेत. अमेरिकेमध्ये एकट्या सरकारी शाळेमध्ये पगार किती देतात माहितीये? स्टार्टिंग होते $50,000, 35 ते 40 लाख रुपये मॅडम मिळतात वर्षाचे. 1 रुपया देत नाही तिथं. अमेरिकेमध्ये त्याचे पैसे देऊन वशिलेली नोकरी मिळत नाही. टॅलेंट आहे, तुम्हाला जगामध्ये कुठेही किंमत आहे. त्यामुळे तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर विचार करू नका की मी भारतातली शिक्षक होऊ, इथंच मला काहीतरी इथल्या जवळच्या शाळेत लागलं पाहिजे, कुठून तर बदली करून घेईल मग मी महानगरपालिकेच्या शाळेत, असं काही विचार करू नका. तुमच्या जग खूप मोठा आहे. तुमच्या विचारांच्या आणि आव्हानांच्या कक्षा रुंदवा आणि मग स्काय इज द लिमिट जे म्हणतो आपण तसं होईल. त्यामुळे मी आता इथं थोडं थांबतो. बराच काळ मला वाटतंय तुमच्यासोबत संवाद साधण्याची मला संधी मिळाली. अजून आपल्याला अध्यक्षांचंही भाषण ऐकायचं आहे, त्या समारोप करतील. पण या निमित्तानं मी अंबरच्या या यशवंत प्रतिष्ठानचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा आज योग आला. त्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मी इथंच माझं छोटंसं किंवा लांबलेलं भाषण, बरोबर लांबलेलं म्हणतात, तर ते भाषण इथं थांबवतो. धन्यवाद.